नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा एका बातमीवर चर्चा करणार आहोत की जी महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं भविष्य बदलणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. कारण सरकारने आता शक्तिपीठ महामार्गापेक्षाही मोठा आणि अत्याधुनिक महामार्ग हाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. हा या प्रकल्पाची किंमत, आकार आणि त्याचा वेग सगळं काही तुमच्या अंगावर काटा येईल असंच आहे. हा रस्ता नाहीये. हा महाराष्ट्राचा नवीन आर्थिक महामार्गावर नेणारा विकासाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रस्त्याचं जाळं हे वेगानं वाढतंय. कधी समृद्धी महामार्ग, कधी मुंबई एक्सप्रेसवेचं चौपदरीकरण, तर कधी शक्तिपीठ महामार्ग, तर कधी समृद्धी महामार्ग. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला हे गती देणारे आहेत. पण सरकारने आता ज्या प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे, तो सर्व महामार्गापेक्षाही म्हणजेच आपले समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्ग, मुंबई-गोवा एक्सप्रेसवे मार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग या सर्वापेक्षा सर्वात मोठा, सर्वात लांब आणि अत्याधुनिक असणारा हा महामार्ग आपण त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. सध्या यासाठी हे वर्किंग टायटल दिले गेले आहे. यासाठी या एक्सप्रेसवेचं नाव हे भारतमाता सुपर कॉरिडॉर हे असणार आहेत. म्हणजेच हा फक्त एक्सप्रेसवे नाही तर सुपर कॉरिडॉर असणार आहेत. या मार्गावर फक्त वाहनं धावणार नाहीत, तर त्याच्यासोबत उद्योग, वसाहती, लॉजिस्टिक हब, टाउनशिप, स्मार्ट सिटीज ह्या उभारल्या जाणार आहेत. याची मित्रांनो तुम्हाला धक्का बसणार आहे. या महामार्गाची लांबी ही तब्बल 890 किलोमीटर आहे. म्हणजे बघा मित्रांनो, सर्वात लांब असा हा महामार्ग हा पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण भारतभर हा गाजणार आहे. त्यामुळे याची तब्बल लांबी ही 890 किलोमीटर असणार आहे आणि ही सर्वात लांबी ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये जाणार आहे. याची रुंदी 10 लेन असणार आहेत. म्हणजे 5 लेन एका बाजूला आणि 5 लेन हे दुसऱ्या बाजूला असणार आहेत. आजवर भारतात कुठलाही महामार्ग हा एवढा झालेला नसून आणि एवढा रुंदही बांधलेला नाही. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर लक्ष द्या. हा मार्ग कोणत्या मार्गी जाणार आहेत? कुठून जाणार आहेत? कोणते शहरं, कोणते गावं महामार्गात जाणार आहेत? तर ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ हा लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत बघा. हा मार्ग सुरू होणार आहे तो विदर्भ, चंद्रपूर जिल्ह्यातून आणि थेट जाऊन मिळणार आहे ते गुजरातच्या हजीरा बंदरला. म्हणजेच मध्य भारत, महाराष्ट्र आणि गुजरात या तिन्ही ठिकाणी हे थेट कनेक्शन हे असणार आहे. हा मार्ग चंद्रपूर, त्यानंतर वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सुरत, त्याच्यानंतर हजीरा बंदर आणि त्याच्यानंतर गुजरात. अशा गुजरातमधील हजीरा बंदर येथे या रस्त्याचा हा एंड होणार आहे. याचा फायदा हा कोणाला होणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिले याचा फायदा हा शेतकरी वर्गाला होणार आहे. तर जळगावच्या शेतकऱ्यांसाठी हे जळगावची केळी, त्यानंतर विदर्भामधला कापूस, अमरावतीचे संत्रे, त्यानंतर धुळ्याचा कांदा आणि हे सगळं हे निर्यातीसाठी या बंदरावर पोहोचवायसाठी हा म्हणजेच लॉजिस्टिक हब हा खूप महत्त्वाचा बाब अशी याचा फायदा होणार आहे. त्यानंतर उद्योगपती म्हणजेच विदर्भातील कोळसा, अमरावती औद्योगिक पट्टा, जळगावचा स्टील मार्केट आणि थेट गुजरातला जाणार आहे. म्हणजेच एक्सपोर्ट मार्केटसाठी या हजीरा बंदरवर हे पोहोचणार आहे. त्यानंतर सामान्य प्रवासी चंद्रपूर ते सुरत जाण्यासाठी लागणारा वेळ हा सध्या 17 तास आहे. हा महामार्ग झाल्यानंतर तो वेळ फक्त 7 तास होणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, आपला किती वेळसुद्धा वाचणार आहे. या महामार्गाचा खूप असा अनेकांना फायदे होणार आहेत. यासाठी बजेट सरकार काढत आहेत. त्यासाठी किती खर्च लागणार आहे? तर सरकारकडून जाहीर झालेला अंदाज हा खर्च तब्बल 1,45,000 कोटी हा खर्च हा जाहीर झालेला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. 1,45,000 कोटी रुपये इतका खर्च आज महाराष्ट्राच्या कोणत्याही महामार्गावर झालेला नाही आहे. मित्रांनो, ही खरी न्यूज. या महामार्गासाठी 371 गावामधून
हा तब्बल 8,615 हेक्टर जमीन पूर्णी हे अधिग्रहण करणार आहेत. होय, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं भविष्यसुद्धा बदलणार आहेत. काहींचं चांगल्या दिशेने तर काहींचं वाईट दिशेने. यामध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया आहेत, तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधीच आपलं मत मांडायला सुरू केली आहे. एकीकडे म्हणतात, आम्हाला योग्य मोबदला मिळाला तर हरकत नाही, कारण आमची शेतजमीन गुजरातपर्यंतचा रस्ता बनणार आहे, तर आमची पिढी ही समृद्ध होईल. पण दुसरीकडे काही शेतकरी चिंतित आहेत. आमचं शेत गेलं तर आमचं पोट कसं भरणार? आम्हाला मोबदला तरी काय आणि पुढे तरी काय? हा महामार्ग फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे, तर राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे. कारण तो कोळसा पट्टा, विदर्भ आणि बंदर म्हणजेच गुजरात यांना थेट जोडणार आहे. म्हणजेच भारताचा ऊर्जा स्रोत आणि निर्यात केंद्र एकाच महामार्गाला जोडणार आहेत. मित्रांनो, या नव्या महामार्गाचा आराखडा काही वेगळाच आहे. एकूण लांबी 750 ते 800 किलोमीटरच्या दरम्यान असणार आहे. हा वेग महामार्ग 6 लेन प्लस भविष्यात 8 लेनपर्यंत विस्तारित करता येणार आहे. अशा पद्धतीने हा बांधला जाणार आहे. महामार्ग दर 50 ते 60 किलोमीटरला एका इंटरचेंज म्हणजेच चढउतारा असणार आहे. म्हणजेच दुसरे गावातील लोकांना या महामार्गावर जाण्यासाठी हा रस्ता सोडणार आहे. म्हणजे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सुद्धा. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड असणार आहे, जे की लोकल गावांशी जोडलेले असणार आहे. हा आराखडा का वेगळा? कारण आधीच्या महामार्गामध्ये गाव कट ऑफ होत होतात, पण या प्रकल्पात स्थानिक लोकांचाही प्रवेश सुविधा दिली जाणार आहे. औद्योगिक कॉरिडॉरशी जोडणी म्हणजेच इंडस्ट्रियल बेनिफिट्स. हा महामार्ग केवळ प्रवासासाठीच नाही, तर औद्योगिक विकासाचा एक महामार्ग असणार आहे. नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर या सर्व ठिकाणी असलेल्या MIDC औद्योगिक वसाहतींना थेट जोडणी मिळणार आहे. खास करून विदर्भातील उद्योगधंद्यांना कापूस, सोयाबीन, पोल्ट्री, कोळसा प्रकल्प थेट बाजारपेठ मिळणार आहे. नाशिक, पुणे भागात असलेले द्राक्ष, कांदा यामुळे थेट मुंबई बंदरापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. निर्यात वाढवण्यासाठी हा महामार्ग म्हणजे एक लाईफलाईन ठरणार आहे. आज पुणे नागपूर ट्रेनने प्रवास साधारणतः 15 तास घेतो, पण बसने हे 18 तास लागू शकतात. पण या महामार्गामुळे फक्त तुम्ही 8 ते 9 तासामध्ये पुणे ते नागपूर असा प्रवास करू शकणार आहेत. मुंबई आणि नागपूर ते सध्या 15 ते 16 तास लागतात, पण आता हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर फक्त तुम्ही 9 तासामध्ये हे मुंबई ते नागपूर हायवे यामधलं अंतर हे गाठू शकणार आहेत. कोल्हापूर नाशिक प्रवास तो सध्या 10 ते 12 तासांचा आहे, पण त्यानंतर हा प्रवास फक्त 6 ते 7 तासापर्यंत होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्राची